अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आहे। बघू शकता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला एक नागरिक आहेत। अहमदपूर तालुक्यातील उजना येथील त्यांचं गाव आहे। तुम्ही बघू शकता मागच्या 4 ते 5 वर्षापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांनी अनेक वर्षापासून कपड्यांचा सुद्धा त्याग केलेला आहे। नेमक्या कोणत्या मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे। सर बसून घ्या, बसून बोलाल तुम्ही। अहमदपूर शहरामध्ये जितके पुतळे आहेत त्या महापुरुषांच्या पुतळ्यांना त्यांनी लोटांगण घेत अभिवादन केले आणि तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या दरबारी लोटांगण घेत त्यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। तुमचं पूर्ण नाव सांगा अगोदर। माझं बलभीम नामदेवराव कासले, गाव मुक्काम उजना, पोस्ट गंगाईपरगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर इथला मी रहिवासी आहे। काय मागण्या आहेत नेमक्या, कशासाठी कपड्यांचा त्याग करण्यात आला आहे? मी कपड्याचा त्याग करण्याचं हे पहिलं कारण म्हणजे माझ्या समाजामध्ये किंवा आपल्या सर्व समाजात सर्वसामान्य माणसाला जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही हा एक प्रश्न। कुठलाही जिल्हा प्रशासन सर्वसामान्य माणसाला धुडकावून लावते, दलालामार्फत कारभार होतो, त्याची कोणी दखल घेत नाही, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की प्रत्येक गावामध्ये माझ्या गावापासून सुरुवात खुलेआम दारू विकली जाते, गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त झाले, लेकरवाळा देशोधडीला लागली, शिक्षणापासून वंचित राहील, मुलाला कोणी बायका देणार, लग्न झालं तर बायका नवरा सोडून लेकरं सोडून इथं पसारा घेऊन सोडून निघून गेल्या, अशी अवस्था अशी दयनीय अवस्था ग्रामीण भागामध्ये या दारूमुळे झाली। हा दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा असा आहे की सर्वसामान्य ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर जो शासन स्तरावरून निधी येतो मोठ्या प्रमाणात, तो निधी तसा लुबाडला जातो, काम केलं जात नाही। 80% लोक ते सत्ताधारी पैसे खाऊन टाकतात, उचलून खातात, म्हणून त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। कुठे त्याला रोख लागला पाहिजे म्हणून ह्या 3 मागण्यासाठी मी वस्त्रत्याग केलेला आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की आजचं जे आंदोलन आहे माझ्या गावापासून याची आंदोलनाची सुरुवात आहे। माझ्या गावामध्ये 20-25 अवैध दारूची दुकान आहेत। मी 2017-18 पासून हा लढा चालू आहे। 3 लायसन बिअर बारचे चालू आहेत, 1 बिअर शॉपी चालू आहे। आम्ही हे दारू बंद करण्यासाठी काम करत असताना की 21ला आम्ही ग्रामसभेचा ठराव घेऊन दारू पूर्ण बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आलं। आता सत्ताधारी ज्याच्या हातात ग्रामपंचायत आहे तेच पिदाडी, त्यांनी 25 दुकानं लावले, रोज एकाची दारू प्यायची, रोज एकाचं कोंबडं खायचं, रोज एकाचं बकरं खायचं, ह्या टर्नओव्हरमध्ये त्यांनी दारू बंद केली नाही। मग कायदेशीर अडचण तयार झाली, म्हणून आम्ही तो प्रकरण आमचा दारूबंदीचा प्रस्ताव बारगळला गेला। आता ती दारूबंदीच्या विचाराची सत्ता नाही, तिथं सत्ताधारी नाहीत, म्हणून तो बंद पडलं। पण आता ही दारूबंदी चालू असताना 2025मध्ये की नवीन बिअर बारचा प्रस्ताव केला गेला, त्याला आमचा विरोध आहे। माझा एकट्याचाच नाही, गावातल्या माझ्या 500 भगिनींनी त्याला सह्या दिल्या। 21ला तो आजपर्यंत परवानगी ठेवला आणि त्यांनी आता खोटे दस्तावेज शेजाऱ्याची संमती न घेता खोटे दस्तावेज म्हणून परवाना इश्यू केला। या संदर्भात मी आझाद भगतसिंग चौकामध्ये मी आंदोलन केलं 3 तारखेला याचा लातूरला। आता चालू आहे, इथं 19 तारखेला आज चालू आहे, 21 तारखेला उद्या माझ्या गावात चालू आहे। नंतर याच महिन्यामध्ये 28 तारखेला परत मी जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करणार आहे। माझं हे आंदोलन एकाच मागणीसाठी आहे की हा दिलेला त्यांनी परवाना रद्द केला पाहिजे आणि ह्या बेकायदेशीर बनावट दस्तावेज बनवून शेजाऱ्यांची बाजू पडोसीयांची संमती न घेताना परवाना इश्यू केला। अशात अनेक अडचणी आहेत। सरपंच म्हणतात मी परमिशन दिलेलं नाही, NOC दिलेली नाही, ग्रामसेवकांना पैसे लाख रुपये घेतले, सरपंचांना 4 लाख घेतले। एवढंच नाही तर हे लोक एक्साईजचे आमच्याकडे आले, राणीसाहेब माझं राणीसाहेब घर आहे, उजन्यात पण आहे, मी 2 ठिकाणी राहतो, तिथं आले, म्हणले 3 लाख रुपये तुम्ही घ्या का बसा। त्यांनी 15 लाख घेतले, सरपंचांना 4 लाख, ग्रामसेवकांना मला 3 लाख दिलं। मला 3 बिन मी काही घेणार नाही, पण मी ते लायसन होऊ देणार नाही, देऊ नका, अन्यथा मी टोकाची भूमिका घेऊन ते लायसन रद्द करेन। म्हणून आता ही मला टोकाची भूमिका घ्यावी लागली आणि हे आंदोलन करून हे लायसन रद्द करण्यासाठी माझं आंदोलन चालू आहे। मी सगळे आंदोलन करणार आणि हे लायसन रद्द करणार। आज या स्टेपवर आहे। बलभीमजी मला सांगा किती वर्षापासून सुरू आहे हे आंदोलन? हे मी 17-18 पासून हे आंदोलन चालू आहे। पूर्ण 2018 पासून आंदोलन तुमचं सुरू आहे म्हणता, इथल्या प्रशासनाला आजही जाग आलेली नाही। यापुढे तुमच्या मागण्यांची दखल घेईल हे सरकार, असं तुम्हाला वाटतंय का? मी आज प्रशासन स्तरावर माझी मागणी आहे, मी उद्या शासन स्तरावर जाईल,
शासन स्तरावर मागणी माझी मांडेल, त्या ठिकाणी माझी मागणी कायदेशीर असणार आहे आणि ती त्याला मान्य करावं लागणार आहे. का तर आंदोलन करून 150 वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांनी देश सोडला, तर साहेब ही दारू त्याला तर बंद करावंच लागेल. माझ्या गावची बाबासाहेबांनी एवढी मोठी शक्ती दिलेली आहे आम्हाला, त्याची कोणाला जाण असेल किंवा नसेल, आजही त्यांनी दिलेल्या शक्तीचं लोकांना जाण नाही, आजही लोक अज्ञान आहेत. ते लोकांचा कसूर नाही, त्यांची योग्य दिशा लोकांवर आजही पोहोचलेली नाही. ज्याच्यापर्यंत पोहोचली आम्ही त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं हे आंदोलन करणार, आम्ही यश मिळवणार आणि माझ्या गावातली ही दारू बंद करणार, ती लायसन रद्द करणार. बलभीम कासलेंच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं उपोषणं करून स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम करण्यात आले. मात्र 2018 पासून सुरू असलेलं हे आंदोलन शेवटी त्यांना वस्त्रत्याग करावा लागलाय. आजपर्यंत त्यांच्या कार्याची, त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. यापुढे तरी हे स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन बलभीम कासले यांच्या या लोटांच्या आंदोलनाची दखल घेईल का, हा माझा प्रश्न असणार आहे. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मला सांगा, यापुढेही जर इथल्या प्रशासनानं तुमच्या या लोटांगण आंदोलनाची कसल्याही प्रकारची दखल नाही घेतली तर पुढे काय भूमिका असणार आहे तुमची? मी प्रशासन, जिल्हा प्रशासन, विभागीय प्रशासन, राज्य प्रशासनाला दखल घ्यायला नाही घेतले तर मी आझाद मैदानावर असं 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस बसून तिथंसुद्धा मला बॅरिगेडमध्ये आखून दिलेल्या बॅरिगेडमध्ये मी लोटांगण आंदोलन करून सन्माननीय अजितदादा पवार हे दारूबंदीचे मंत्री, त्यांना तिथं येऊन माझी ही मागणी मान्य करून हे लायसन रद्द करायला लावणार. ही माझी ताकद नाही, बाबासाहेबांना दिलेल्या लोकशाहीची, महामानवानं दिलेल्या या लोकशाहीची मताची ताकद आहे. 5 मिनिट घेण्यासाठी फक्त बसलो आहे या ठिकाणी. अत्यंत उन्हाचा पहारा चढलेला आहे, खालून रोड तापलेला आहे. अक्षरशः मला सुद्धा इतका त्रास होतो, जमीन पोळती आहे. मात्र अहमदपूर शहरातील असलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना त्यांनी 11 वेळेस लोटांगण घातलंय आणि लोटांगण घालतच इथल्या स्थानिक प्रशासनाला दाखवून दिले की लोकशाहीमध्ये आम्हालाही अधिकार आहे आणि या अधिकाराच्या माध्यमातून अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी त्यांचं उपोषण आहे. खऱ्या अर्थानं इथलं स्थानिक प्रशासन बलभीम कासले यांच्या या उपोषणाची दखल घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा AVN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद.
2018 पासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. शेवटचा पर्याय त्यांनी आता अक्षरशः कपड्यांचा त्याग केला, वस्त्रांचा. आणि शहरातले जितके महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांना लोटांगण घालत तुमच्या कार्यालयापर्यंत आले, तहसील कार्यालयापर्यंत. कशी दखल घेण्याची त्यांना सांगा थोडक्यात, त्यांना काय आश्वासन देणार? त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही ही बाब जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवत आहोत हे निवेदन. आणि त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी शासनाकडे हे निवेदन पाठवून त्याप्रमाणे पुढचे जे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. आवाज बहुजनांचा.